नाशिक महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 व 11 मधून अनेक उमेदवार केवळ निवडणूक लढविण्यासाठी पक्षांतर करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। मात्र मतदारांना फसवणे इतके सोपे नाही। मतदार हा सुज्ञ आणि जागरूक आहे असे मत भिवानंद काळे यांनी व्यक्त केले। ज्येष्ठ नागरिकांना सहलीला पाठवणे, मोठ्या प्रमाणात देणग्या देणे यामुळे मतदार प्रभावित होणार नाहीत, कारण मतदारांना केवळ आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष काम करणारा उमेदवार हवा आहे। जे उमेदवार प्रामाणिकपणे विकासाची कामे करतात त्यांनाच मतदान करतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। सातपूरगाव व पिंपळगाव बौला परिसरात आजही अपेक्षित असा विकास झालेला नाही। रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व इतर मूलभूत समस्या आजही जैसे तेच आहेत। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी फक्त नाव किंवा पक्ष न पाहता खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या आणि विकासासाठी कटिबद्ध असलेल्या चांगल्या उमेदवारांनाच निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना केले आहे। महापालिकेच्या या होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 11 जो हा काही चाललेला जो प्रचार आहे, या पक्षातून त्या पक्षात उडी मारणे, त्या पक्षातून या पक्षात उडी मारणे, अनेक पक्ष बदलून लोक इलेक्शनच्या या वातावरणामध्ये लोकांना जो मतदार आहे त्याला कन्फ्यूज करताय की या मतदाराने कोणाला मतदान द्यावं, की तो आपल्याशी एकनिष्ठ राहील का नाही, का आज मतदान घेऊन लगेच दुसऱ्या पक्षात उद्या मतदान पण करणार आहे। आणि या दोन्ही मतदारसंघामध्ये चाललेला हा पैशाचा खेळ, पुन्हा धनाट्याला वाटतं की आम्ही पैसे देणग्या देऊन किंवा पैसे देऊन मतदारांना विकत घेऊ, कुणाला वाटत असेल की आम्ही दारू आणि पार्ट्या देऊन मतदाराला प्रलोभन देऊन त्याची मतं आमच्या पारड्यात पाडून घेऊ। परंतु मित्रांनो, मतदार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या एका मत, म्हणजे करोडपतीलाही एकच मत आणि गरिबालाही एकच मत, त्यामुळे या मताचं कोणाच्या पारड्यात टाकायचं एवढा सुज्ञ हा मतदार आहे। उमेदवाराला वाटत असेल की आपण यांना बावल्या देऊन येड्यात काढू, परंतु तशा प्रकारे तुम्हाला चित्र 15 तारखेनंतर दिसेल की कोणी पैसे वाटो, कोणी देणग्या देव, कोणी फिरायला गाड्या पाठवो, परंतु मतदार हा तसा करणार नाही। ज्येष्ठ नागरिक जरी आमचे असले त्यांना कुठेही तुम्ही फिरायला पाठवलं, परंतु ते मतदार आहेत ते सुज्ञ तशा मतदाराला मतदान देणार आहेत। महापालिकेच्या तिजोरीवर लूट करणाऱ्या उमेदवाराला मतदान मिळणार नाही असं त्यांचा तो भास असेल की आम्ही इथं 2 कोटी रुपये खर्च करून जाऊन तिकडे 10 कोटी कमवू, अशा पद्धतीने जो काही मतदार आहे हा तुमच्या याला बोलणार नाही। आणि मतदार हा 15 तारखेला चांगल्याच ज्या काम करणाऱ्याच उमेदवाराला महापालिकेत पाठवणार आहे आणि 16 तारखेला मात्र त्यांना ज्याची त्याची जागा द्यायला त्याला दिसणार आहे। हे बरोबर आहे तुमचं म्हणणं। आजही सातपूर गाव आणि पिंपळगाव बौला हा 10 नंबर मधला ही बकालच वस्ती, म्हणजे हा गाव पणच आहे, या गावाचं गाव पण केलंच नाही। सातपूरला तर MIDC जोडून आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं त्याला महापालिकेचं, जसं तुम्ही नाशकात गेले, नाशकाचा एवढा भाग आहे, तिथून काही उत्पन्न देखील नाही। आमच्याकडनं सातपूरमधून जादा उत्पन्न घेऊन जातात, पण आजही रस्ते आहेत त्याच पद्धतीत आहे, आजही गटारी आहेत त्याच पद्धतीत आहे। आपण बघितलं नाशिकच्या नावावरती, कुंभाच्या नावावरती इतका रोड, मॉडर्न रोड केले जातात, पण सातपूरला खड्ड्याचेच रोड आहे आजपर्यंत। पाण्याची दुरावस्था आहे, खड्ड्याची आहे। तुम्ही सांगा, ज्या झोपडपट्ट्यांमध्ये असेल किंवा आमच्या वस्त्यांमध्ये असेल, ज्या ज्या प्रभागामध्ये समजा 4चा प्रभाग आहे, तर या 4-5 ठिकाणी जिथं वस्ती तिथं पाण्याची टाकी व्हायला पाहिजे, जिथं वस्ती तिथं सुलभ शौचालय चांगले व्हायला पाहिजे। म्हणजे अद्याप अशा पद्धतीने कामं काही या महापालिकेमध्ये सातपूरच्या 11 आणि 10 मध्ये झालेली नाहीत, त्याच्यामुळे जनता ही सुज्ञ आहे ती दाखवते। आपण जर बघितलं तसं बघायला गेलं तर बघा, मग आर्थिक बाबीवरती तर या देशाचे जे उद्योगपती आहेत, धीरूभाई अंबानी आहेत, अदानी आहेत, टाटा बिर्ला आहेत,
अहो हेच या देशाचे पंतप्रधान झाले असते, हेच या देशाचे संरक्षण मंत्री झाले असते, परंतु पैशावर जर होतं असतं तर या देशाचा पंतप्रधान साधा एक चहावाला आणि एक तेली समाजाचा माणूस, ओबीसी समाजाचा माणूस या देशाचं पंतप्रधानांचं नेतृत्व करतं. हा त्यांचा गैरसमज आहे. ते कोणत्याही त्याही पक्षाचे असू द्या, म्हणजे कोणाला वाटत असेल मोदी साहेबांच्याही पक्षाचे असू द्या, कुठल्याही पक्षाचे असू द्या, पैशावरचा हा गैरसमज त्यांनी काढून टाकला पाहिजे. मतदार हा सुज्ञ आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, सातपूर.